तिसरी जी अहम अहम संरक्षण यंत्रणा ही आपण बघितली होती कालपर्यंत. त्याच्यामध्ये काय काय होतं? कल्पनारती किंवा फॅन्टसी, प्रक्षेपण म्हणजे प्रोजेक्शन, विस्थापन म्हणजे डिस्प्लेसमेंट, उदात्तीकरण म्हणजे सब्लिमेशन, प्रतिक्रिया घडण म्हणजे रिॲक्शन फॉर्मेशन, तादात्मीकरण आयडेंटिफिकेशन, नाकारणे किंवा डिनायल, आणि दमन म्हणजे सप्रेशन. एवढ्या गोष्टी इदम संरक्षण आपलं कुठली अहम संरक्षण यंत्रणा याच्यामध्ये येत असतात. आता पुढचं आपण बघणार आहोत तो म्हणजे सिद्धांताचा चौथा भाग, विकासाच्या मनोलैंगिक अवस्था. या स्पेशली फक्त फ्राईडनेच मानलेले आहेत. इव्हन फ्राईडचे जे शिष्य होते त्यांनी सुद्धा हे नाकारलं, परंतु त्यानं एक वादाच्या धर्तीवर आपलं मत परखडपणे इथे मांडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यानं अंतर्मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या अबोध मनातल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये ज्या नैसर्गिक प्रेरणा मानल्या त्याच्याबरोबर काय मानलं तर हे काय म्हणतात त्याला, असंस्कारित प्रेरणा, असंस्कारित गोष्टी ह्या ज्या अबोध मनामध्ये असतात त्यांच्याबरोबर ह्या तिसऱ्या प्रकारची गोष्ट मानली जी संस्कारात्मकच असते, परंतु लहान वयामध्ये जेव्हा व्यक्तिमत्व घडलेलं नसतं, अनुभव अपूर्ण असतात, अशा वेळी घडलेल्या ज्या गोष्टी असतात त्याचा मनावर परिणाम होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वावर फरक पडत असतो आणि त्याचबरोबर काही मनोविकृती सुद्धा मोठेपणी जाऊन निर्माण होतात, असं त्याचा सिद्धांत होता. आता हा सिद्धांत त्याने कशाच्या आधारावर मानलेला होता तर जेव्हा त्यानं पेशंट बघायला सुरुवात केली आणि त्यांचं मनाचं विश्लेषण करायला सुरुवात केली तेव्हा त्याला ह्या मूलभूत गोष्टी होत्या असं त्याला जाणवलं. जेव्हा त्यानं पेशंटची हिस्ट्री घेऊन त्याला हे करायला सुरुवात केली, क्लिनिकली जज करायला सुरुवात केली, तेव्हा त्यातून त्यानं मांडलेला हा सिद्धांत आहे की सायकोसेक्शुअल स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट असं त्यानं त्याला नाव दिलं, विकासाच्या मनोलैंगिक अवस्था. हा मुद्दा सर्वात म्हणजे जेव्हा मानसशास्त्राचं डोकं वर येत होतं त्यावेळी त्या माणसानं हा मुद्दा घेतलेला होता चर्चेला आणि त्याला बराच वाद झाला. म्हणजे या गोष्टीवर लोकांनी त्याला खुळा ठरवला, त्यांनी भरपूर त्याला म्हणजे हे केला, काय म्हणतात त्याला, वादात पडला, तो थोडक्यात विवादात पडला त्याचा सिद्धांत. आणि या गोष्टीमुळे काही लोकांनी तो स्वीकारलाच नाही, या गोष्टीमुळे फक्त की तो फक्त विकासाच्या मनोलैंगिक अवस्था, इतर त्यानं जेवढं म्हणून वर्णन केलेलं आहे सुप्त मन वगैरे या गोष्टी त्यानं अतिशय सुंदर वर्णन केलेल्या होत्या, परंतु त्याचा एवढा जो पार्ट होता एवढा लोकांनी अजिबात स्वीकारायला नकार दिलेला होता त्यावेळी. आणि त्याचा जो शिष्य तो सुद्धा या वादाला हे करत होता, विरोध करत होता. तर फ्राईडच्या मनोविश्लेषणातून हा सर्वात वादाचा मुद्दा ठरला. फ्राईडवर जी सर्वात जास्त टीका झाली ती याच पैलूमुळे, जन्मापासून प्रौढ अवस्थेपर्यंत शरीराच्या विविध भागातून इदमची शक्ती बाहेर पडण्याचा मार्ग शोधत असते. फ्राईडने या शक्तीचा नाव कामशक्ती असं दिलेलं आहे. त्याला तो लिबिडो असं म्हणतो. जीवनाच्या सर्व कार्याच्या मागे हीच शक्ती असते असं त्यानं विधान केलं. एखाद्या वैयक्तिक अवस्थेत जर ही शक्ती उचित प्रमाणात खर्च झाली नाही तर आसक्ती निर्माण होते आणि यातून व्यक्तीचा विकास खुंटतो. पुढे मानसिक विकृतीही यातूनच निर्माण होतात. मानसिक विकृती निर्माण होण्यासाठी लिबिडो ही कारणीभूत असते असं फ्राईड सांगतात. योग्य वयात योग्य प्रमाणामध्ये ही लिबिडो खर्च झालीच पाहिजे असं ते सांगतात. ती खर्च नाही झाली तर आसक्ती वाढते आणि पुढे मानसिक विकृतीही निर्माण होतात. यासाठी त्यांच्या मनोलैंगिक 5 अवस्थांचं वर्णन फ्राईडनं केलं. हे काही असं
समजावण्याची गरज आहे असं वाटत नाही. वाचल्यानंतर कळतंय ना व्यवस्थित, अगदी साधच गोष्टी आहे की त्याला हो सर. हा जो वाद जो लक्षात आलेला त्याचं कारण काय होतं तर क्लिनिकल होतं. त्याला पेशंटची जेव्हा त्यानं हिस्ट्री घेतली, त्या हिस्ट्रीमध्ये त्याला ज्या गोष्टी आढळल्या त्याच्या आधारे त्यानं हा वाद मांडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यानं असं म्हटलं की इदमची शरीराबाहेर पडण्याचा मार्ग इदम शोधत असतो प्रौढ अवस्थेपर्यंत जन्मापासून. आणि त्याला त्यानं लिबिडो असं नाव दिलं. आणि त्या ही जी शक्ती असते तिला जर काही प्रमाणात अडचण निर्माण झाली, उचित प्रमाणात ती खर्च नाही झाली, तर माणसामध्ये मनोविकृती निर्माण होतात असं त्याचा सिद्धांत होता. आता मग त्यानं की या अवस्था कशा कशा वयानुसार कशा असतात हे सांगण्यासाठी मग त्याच्या 5 स्टेजेस केल्या की ज्या प्रौढ वयापर्यंत असतात. आणि त्याच्यामध्ये त्यानं मुलांच्या वर्तणुकीचाही वर्णन केलं आणि त्याच्याबरोबर या लिबिडोला जोडलं. मौखिक अवस्था किंवा ओरल स्टेज ही अवस्था जन्मापासून वयाच्या 1.5 वर्षापर्यंत असते, पहिली अवस्था. या वयात तोंड हे लिबिडोचे उद्दीपक असते किंवा केंद्र असते. तोंड या कामवासना भागवण्याचा केंद्र तोंड हे असते. आता ओव्हरऑल ह्याच्याकडे बघण्यामध्ये सायकोसेक्स्युअल हा मुद्दा महत्वाचा आहे. पहिला शब्द काय आहे? सायको. आणि दुसरा सेक्स्युअल असा शब्द आहे. त्यामुळे बघण्याचा दृष्टिकोनही तसाच असला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये कसं केलेलं आहे त्यानं, तर अहमला वाट करून द्यायची आहे, इदमला सॉरी वाट करून द्यायची आहे आणि ती वयानुसार वेगवेगळ्या मार्गाने वाट होत असते, हा सिद्धांत आहे. ओके. त्यातली पहिली वाट करून देण्याची जागा म्हणजे तोंड. ज्याच्यामध्ये मूल दूध ओढायला शिकतं किंवा रडायला शिकतं, हसायला शिकतं, ही गोष्टी 1.5 वर्षापर्यंत बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. ही उदाहरणार्थ काय, तर कुठलीही वस्तू दिली तर पहिल्यांदा मूल काय करतं, हातात धरतं आणि तोंडात घालतं. मौखिक हा जो प्रकार आहे त्यामध्ये त्याची इदमचं हे दिसतं, प्रगटीकरण दिसतं. अशा पद्धतीत सायकोसेक्स्युअल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलीही वासना भागवण्याचं त्याचं केंद्र कुठलं असतं तर तोंड असतं 1.5 वर्षापर्यंत. ओके. मग त्यामुळे कोणतीही वस्तू दिली तरी मूल काय करतं, चोखतं. किंवा याच वयात काय काय होतं, तर दूध ओढायला ते शिकतं पहिल्यांदी, त्याच्यानंतर अंगठा घालायला शिकतं. किंवा कुठलेही दात यायला लागल्यानंतर सुद्धा मुलं भरपूर गोष्टी चावायला शिकतात. किंवा कुठलीही गोष्ट अगोदर तोंडात घालून त्याची चव बघणे हे त्यांचं पहिलं ज्ञानेंद्रिय वापरण्याचं मोठं काम असतं. चोखणे, चावणे या सर्व क्रियामधून त्याला सुख मिळतं असं तो म्हणतो. या गोष्टीने तो आपल्या कशाला, इदमला हे करत असतो, सुखावत असतो असं त्याचं म्हणणं होतं. या वयात आसक्ती निर्माण झाली तर पुढील जीवनात व्यक्तीमध्ये धूम्रपान, मद्यसेवन, अधिक आहार, शिवीगाळ करणे, खूप बोलणे ही लक्षणे निर्माण होतात. म्हणजे या वयामध्ये या गोष्टींना जर अटकाव केला, म्हणजेच त्याच्या इदमला वाट नाही निर्माण झाली, तर या मुलामध्ये पुढे जाऊन काय निर्माण होतं, तर धूम्रपान, मद्यसेवन, अधिक आहार म्हणजेच तोंडाच्या ज्या विकृती आहेत त्या निर्माण होतात असं त्यानं सिद्धांत मांडला. कळालंय? याच्यामध्ये काही अडचण नाही आहे ना? दुसरी अवस्था गुदावस्था. याच्यामध्ये 1.5 वर्षापासून ते 3 वर्षापर्यंतची मुलं असतात. आता यामध्ये काय होतं, तर या अवस्थेपर्यंत मुलांचं शी शिव हे अंथरुणातच असतं. पण त्याच्यानंतर मुलं चालायलाही शिकलेली असतात आणि बऱ्याच मुलांचं तुम्ही बघितलं असाल, ह्याची ऑब्झर्वेशन एकदम क्लिअर होती की मुलं काय करतात, शी व्हायला लागली किंवा शू व्हायला लागली की कुठेतरी कोपऱ्यात जातात किंवा मस्त बडबडायला सुरुवात करतात, गाणं म्हणतात. शी व्हायला लागली की बघा, तुम्ही ऑब्झर्वेशन करून बघा या गोष्टींचं. तर त्याला त्याला त्याचं ऑब्झर्वेशन होतं या गोष्टींचं आणि त्याच्या आधारे त्यांनी हे सिद्धांत मांडले की त्यांना इव्हॅक्युएशन झालं, बॉवेल किंवा
ब्लॅडर इव्हॅक्युएट झालं की आनंद मिळतो, आपल्याला सुद्धा मिळतो. जर एखाद्याला इथे बसवून ठेवलं, त्याला अगदी घाईची झालेलं आहे आणि त्याला बसवून ठेवलं, तर तो हे होईल प्रचंड. परंतु इव्हॅक्युएट झाल्यानंतर बरं वाटतं. तर ही जी संकल्पना आहे ती लहान वयामध्ये त्यांनी 3 वर्षाच्या मुलांपर्यंत मांडली. आणि याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर गुदद्वार हे लिबिडोचं क्षेत्र असतं. या वयामध्ये आई वडील मुलांना टॉयलेटचं ट्रेनिंग देतात, ज्यामध्ये मूल स्वतःच्या शौच प्रक्रियांवर नियंत्रण मिळवायला शिकतं किंवा स्वतःमध्ये व्यक्तिमत्वामध्ये बदल ते त्या अनुषंगाने घडवतं. या ठिकाणी प्रक्रिया रोखणे किंवा शौच प्रक्रिया सुरू करणे हे ट्रेनिंग त्याला मिळतं आणि त्याला सुख प्राप्त होतं. पण पालक जर अतिशय शिस्तप्रिय असतील तर मूल हट्टी आणि दुराग्रही बनतं. आणि पालक जर अशिस्त म्हणजे शिस्त काय म्हणतात त्याला, शिस्त बाजूलाच ठेवणारे असतील, तर अशा पालकांचं मूल जे असतं ते गबाळ आणि बेशिस्त बनतं. म्हणजे त्याच्या सायको काय कुठला मुद्दा घेतला तर जर ते शिस्तप्रिय अति असतील पालक, तर काय होतं, मूल हट्टी बनतं आणि दुराग्रही बनतं. आणि जर पालक अशिस्त असतील तर मूल गबाळ बनतं आणि बेशिस्त बनतं. हे त्याचे सायकोलॉजिकल इफेक्ट त्याने सांगितले. पुढची किंवा तिसरी अवस्था शिस्न अवस्था किंवा फॅलिक स्टेज. हे वय 3 ते 6 वर्षाचं असतं. या वयात जननेंद्रिय हे कामोद्दीपक क्षेत्र असते. या जननेंद्रियांना स्पर्श करून मूल सुख प्राप्त करतात. म्हणून 3 ते 6 या वयामधली मुलं आपल्या जननेंद्रियामध्ये त्यांना हात लावताना आढळतात. फ्राईडच्या मते या वयात मुलांमध्ये 2 कॉम्प्लेक्स तयार होतात. एक ऑडिपस कॉम्प्लेक्स आणि दुसरा इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स. हे त्यानं विशेष मानले आणि या मुद्द्यामुळेच फक्त तो काय झाला, वादाचा मुद्दा ठरला आणि त्याला लोकांनी नाकारलं. ऑडिपस कॉम्प्लेक्स हा मुलांमध्ये असतो, म्हणजे मुलग्यांमध्ये असतो, तर इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स हा मुलींमध्ये निर्माण होतो. म्हणजे 3 ते 6 या वयामध्ये मुलाला आईविषयी लैंगिक आकर्षण निर्माण होते आणि वडील प्रतिस्पर्धी वाटायला लागतात. त्यामुळे वडिलांविषयी तिरस्कार भावना निर्माण होते. म्हणून झाला मोठेपणी वडील बऱ्याच वेळा मोठेपणी वडील आणि मुलाचे पटत नाही. याचं कारण त्यानं ती गोष्ट मानली. वडील आणि मुलांचं न पटण्यामागे कारण त्यानं लहान वयामध्ये होणारं लैंगिक आकर्षण ही गोष्ट ऑडिपस कॉम्प्लेक्स ही मानली. म्हणून हा नाही, 3 ते 6 वर्षात मुलाला आईविषयी लैंगिक आकर्षण असतं, पण जर हे प्रगट केलं तर त्याला वडिलांची भीती असते. वडील आपल्याला मारतील ही भीती असते, म्हणून तो वडिलांच्या आनंदामध्ये सुखामध्ये आपलं सुख बघतो. याला तादात्मीकरण असं म्हणता येईल, की जे आपण मागच्या स्टेजमध्ये बघितलं. तादात्मीकरण म्हणजे आयडेंटिफिकेशन. स्वतःमधल्या उणीवा लपवून नवीन मूल्य प्रस्थापित करायची असतील तर स्वतःच इतरांच्या आनंदात सुखात यशात तादात्मीकरण करणे. म्हणजे मला क्रिकेट येत नाही, पण माझा शाळेचा संघ जिंकला तर मी पार्टी देईन, अशा पद्धतीत तो सुखामध्ये आपल्या कुटुंबाच्या वडिलांच्या सुखामध्ये तो सुख मानून आपल्याला अहमचं संरक्षण करतो. त्यावेळी पुढे मुलीला वडिलांविषयी लैंगिक आकर्षण वाटायला लागतं याच वयामध्ये. याला त्यांनी इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असं म्हटलं. ऑडिपस कॉम्प्लेक्स मुलांमध्ये आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स हा मुलींमध्ये. त्या मुलीला वडिलांसारखे शिस्त आपल्याला नाही याची उणीव वाटायला लागते आणि लैंगिक आकर्षण निर्माण होतं. पण जर का तिने ते आकर्षण व्यक्त केलं तर आईकडून तिला मार बसेल, म्हणून ती सुद्धा काय करते, आयडेंटिफिकेशन म्हणजेच तादात्मीकरण करते या गोष्टीचं. आपल्या आईच्या सुखात आपलं सुख मानते, आईच्या सुखाशी
तादात्म्य निर्माण करते, याला इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असं म्हणतात. चौथी सुप्तावस्था, 6 ते 12 वर्ष, लॅटन्सी स्टेज असं त्याला म्हटलंय. यामध्ये पौगंडावस्थेपर्यंतचा काळ असं म्हणता येईल, म्हणजे 5 ते 6 वर्षाच्या पुढे, परंतु 12 वर्षाच्या खाली साधारण. केल्यामुळे कामभावना सुप्तावस्थेत गेलेली असते याच्यामध्ये. कारण यामध्ये महिलांमध्ये म्हणजे मुलींमध्ये मेन्सेस चालू होतात आणि पुरुषांमध्ये सिमेनचं अवतरण चालू होतं. या दोन्ही गोष्टी झाल्यामुळे भिन्नलिंगी आकर्षण चालू झालेलं असतं आणि यामध्ये परत तादात्मीकरण करावं लागतं. आणि यामध्ये कामभावना ही काय करावी लागते, दडपावी लागते. तर ऑडिपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आता लोप पावलेले असतात, ते संपलेले असतात. मुलाला आईविषयी आणि मुलीला वडिलांविषयी आकर्षण आता राहत नाही, परंतु भिन्नलिंगी आकर्षण मात्र चालू होतं. या वयात सर्व शक्ती ज्ञान मिळवण्यासाठी वापरली जाते, म्हणून हा कालावधी ज्ञानग्रहणाचा किंवा शिक्षणाचा कालावधी आहे. लैंगिक आसक्तीचं तात्पुरतं दमन झालेलं असतं. त्यामुळे विविध तात्पुरतं म्हणजे जे ऑडिपस आणि इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स असतात ते नष्ट झालेले असतात. त्यामुळे विविध क्रियावर प्रभुत्व मिळवणं, विविध ज्ञान संपादन करणं, कौशल्याचा विकास करणं याच काळामध्ये होतं. निरनिराळे खेळ शिकणे, सायकल चालवणे, पोहण्यास शिकणे, शालेय अभ्यासात लक्ष देणे, वाद्य वाजवण्यास शिकणे, हे सगळं या कालामध्ये होतं. ही कुठली अवस्था आहे, लॅटन्सी स्टेज किंवा 6 ते 12 वर्षे याच्यामध्ये. आता पुढे 5वी अवस्था जी 12 वर्षापासून पुढे आहे, याला त्यांनी लिंगनिष्ठ अवस्था किंवा जेनायटल स्टेज असं नाव दिलं. ही 12 वर्षाच्या पुढची अवस्था आहे. या अवस्थेमध्ये जननेंद्रियामध्ये रुची निर्माण होते. मुलं हस्तमैथुनाच्या सर्वप्रथम प्रयोग याच काळात करतात. या वयात लैंगिक प्रेरणा पुन्हा समोर आलेल्या असतात, पण आता मात्र भिन्न लिंगी आकर्षण हे त्याचं कारण असतं. परमअहमचा विकासही मोठ्या प्रमाणावर याच काळात होतो. आता बघा, ह्याचा जर विचार केला तर पहिली जी वर्ष होती ज्याच्यामध्ये जन्मापासून ते कितव्या फॅलिक स्टेज पर्यंत म्हणजे 6 वर्षापर्यंत या मुलांमध्ये जास्तीत जास्त कुठलं मन असतं, जागृत मन असतं. त्याही पुढे थोडंसं दिसतं, परंतु जर तुम्ही इथे बघितली चौथी अवस्था किंवा सुप्त अवस्था, याच्यामध्ये काय आहे, सगळे ज्ञान कौशल्य मिळवण्याची कसब आहे, बरोबर, 12व्या वर्षी. तर इथे आपल्याला कुठलं मन जास्ती प्रभुत्वानं असतं, जागृत मन. आणि आता अनुभवाचं गाठोडं भरपूर झालं 12 वर्षापर्यंत, आणि मग त्या आधारे व्यवस्थित अबोध मनामध्ये काही गोष्टी जात असतात आणि अबोध मनाची तयारी पण तशी झालेली असते. तर हे घडण्याची अवस्था म्हणजे 12 वर्षाच्या नंतर प्रौढावस्था, पौगंडावस्था, ज्याच्यामध्ये पूर्ण मोठं मूल होतं. या अवस्थेमध्ये त्यांनी काय सांगितलंय, अबोध मन जे असतं ते तयार होतं असं सांगितलंय. परमअहमचा विकासही मोठ्या प्रमाणावर होतो. केवळ कामुक संबंधाऐवजी स्नेह, समज, प्रेम या भावनांवर आधारित संबंध विकास होतो. नवरा बायकोच्या रूपात स्थिर जीवनसाथी मिळवले जातात, कारण आता प्रौढ वय झालं. घर संसार, मुले बाळे, नोकरी, कुटुंब जीवन, सामाजिक जबाबदाऱ्या, हेच हे सर्व पार पाडण्याकडे लोकांचा कल असतो. म्हणजे या पुढच्या अवस्थेमध्ये माणूस गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो. तर एवढ्यापर्यंत अबोध मनाचा पण विकास होतो. आणि जे आपण आता बघितल्या त्या काय होत्या, तर विकासाच्या मनोलैंगिक अवस्था, ज्याच्यामध्ये त्या कारण शोधण्यासाठी यानं याचा रचना केलेली आहे की या अवस्थांमध्ये तुम्ही कारण शोधा, अशी त्याची थिअरी होती. जर मनोविकार असेल कुठला, तर त्याचं या लिंगनिष्ठ अवस्थेमध्ये
कुठल्या अवस्थेमध्ये, सुप्तावस्थेमध्ये किंवा इतर कुठल्याही अवस्थेमध्ये तुम्ही त्याची कारणं शोधू शकता, आणि म्हणून त्यानं हा सिद्धांत मांडलेला होता. आता त्याचं उपचार तंत्र शेवटचं, बरोबर. चौथी झाली मनोलैंगिक अवस्था झाली, विकासाच्या मनोलैंगिक अवस्था, आणि शेवटचं काय आहे? उपचार तंत्र. उपचार तंत्र त्यातलं पहिलं मुक्त सहचर्य किंवा फ्री असोसिएशन. मी सुरुवातीला एकदा तुम्हाला बोललेलो बघा की त्यावेळेचे जे काही अद्ययावत टेक्नॉलॉजी होती त्यामध्ये मानसशास्त्रानुसार उपचार करणे म्हणजे काय होतं, तर एक खुर्ची, आराम खुर्ची, त्याच्यामध्ये पेशंटला बसवणे किंवा त्याला झोपवणे आणि मग त्याचा क्वेश्चन आन्सर करून त्याच्यामधनं त्याच्या मनातलं काय असेल ते काढून घेणे, ही त्यावेळेची सिस्टमॅटिक पद्धत मानली जात होती. हम्म. तर ते आता इथे दिसतं बघा. या तंत्रामध्ये रुग्णाला एक उद्दीपक शब्द दिला जातो आणि त्याच्याशी सहचर्य असणाऱ्या प्रतिकात्मक शब्दाच्या सहाय्याने त्याचे उत्तर द्यायचे असते. उद्दीपक शब्दाच्या नंतर प्रतिक्रियेसाठी लागणारा वेळ सुद्धा मोजला जातो आणि प्रतिक्रियात्मक शब्दाचे विश्लेषण केले जाते. याला मुक्त सहचर्य असे म्हणतात. फ्राईडच्या खोलीत एक सोफा होता, त्यावर तो रुग्णाला झोपवायचा. त्याच्या शेजारी आपण खुर्चीवर बसायचा आणि रुग्णाला डोळे मिटायला सांगायचा आणि एखादा उद्दीपक शब्द त्याला द्यायचा. त्यावर रुग्णाच्या येणाऱ्या प्रतिक्रिया विश्लेषण करून तो निष्कर्षापर्यंत पोहोचत असे. आता हे बघा की त्यानं हा जो सिद्धांत मांडला, मग विकासाच्या मनोलैंगिक अवस्था, याच्यावर त्याचा खोल अभ्यास होता, ज्याच्या आधारे त्याचे सिद्धांत बनलेले होते की आपल्या रुग्णांमध्ये विकासाच्या मनोलैंगिक अवस्थेमध्ये जर काही अघटित घटना घडल्या असतील त्याचे परिणाम म्हणून मनोविकार होतात, यावर तो ठाम होता. आणि त्याच्या आधारे त्यानं त्याचं उपचार तंत्र विकसित केलेलं होतं. त्यामुळे तो कसं करायचा, तर पेशंटला झोपायला सांगायचा बेडवर आणि आपण त्याच्या शेजारी बसायचा आणि मग तो ह्या ज्या 5 अवस्था सांगितल्या विकासाच्या मनोलैंगिक अवस्था, त्याच्यामधला कुठला तरी उद्दीपक शब्द, जेणेकरून आता समजा एखादा माणूस अगदी म्हणजे माझ्याकडे येणारे पेशंटचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की माझ्याकडे येणारे थोडे मालवणीत बोलणारे पेशंट असतात. मग ते कसं सांगतात, "नाही, अंग मास दुखता, कायच करूची इच्छा नाही, झोप लागणार नाही, अजून काय थरथरायला होतं, अजून काहीतरी होतं." अशी बरीच वेग सिमटम सांगायला लागतात आमच्या भाषेत की ज्याला एकमेकाशी रिलेशन काहीच नसतं. मग आम्ही त्यांना विचारतो, गोड बोलून तिला 2-4 शब्द सांगायचे आणि हळूच विचारायचं, सून कशी असा गे, म्हणजे तुझी सून कशी आहे, असं विचारायचं. मग ती लगेच, काय बाय तुका सांगू, बरोबर विचारल्याने डॉक्टरांका समजलं. आलं का लक्षात? सायकोलॉजी, सिंपल सायकोलॉजी. म्हणजे उद्दीपक शब्द झाला तिच्यासाठी. कुठला शब्द? सून. बरोबर तिच्या मार्मिक काय म्हणतात त्याला, मर्मावर बोट ठेवलं. आलं का लक्षात? मग ती अजून 3 वेळा पण येते माझ्याकडे सांगायला आणि प्रत्येक वेळी तिला सांगायचं तेच असतं. डॉक्टरनी काही जरी दिलं तरी तिला गुण हा येतोच. कारण का, तर डॉक्टरला सुनीविषयी 4 वाईट शब्द तिला सांगायचे असतात. ही तिची सायकोलॉजी असते. आलं लक्षात? तर मग तिला तिच्या निचरा पण होतो. तिच्या मनातलं जे काय साठलेलं आहे ते पण ती काढून मोकळी होते. ती जाते घरी आणि थोडी रिलॅक्स पण होते. आलं का लक्षात? तर म्हणजेच हे तंत्र कुठे आलं परत बघा, तर इथे अहम संरक्षण यंत्रणेकडे आलं की आपल्या मनात जे आहे ते काढून टाकणे. त्याला काय म्हणतात? अं, उदात्तीकरण नाही, विस्थापन, प्रोजेक्शन, सॉरी, ह्याच्यामध्ये येतं. म्हणजे हे सगळं त्यानं अशा पद्धतीत एकमेकाच्यात बसवलेलं होतं आणि त्याचं उपचारात्मक स्वरूप हे आपल्याला फ्राईडकडे मिळतं सुरुवातीला. नाहीतर सुरुवातीचे कसे होते, फक्त सैद्धांतिक होते. त्याच्या आधीचे होते आत्म्याचे शास्त्र, मनाचे शास्त्र, पण मनाविषयी काय बोललेच नाही, असं होतं.
परंतु फ्राईडमध्ये मात्र आल्यानंतर त्याच्या बाबतीत उपचार हा सुद्धा भाग त्यानं वर्णन केलेला होता आणि त्या आधारे त्यानं स्वतःचे सिद्धांत मांडलेले होते. म्हणून ह्याला आजही हे आहे, मान आहे. फ्राईडचे सिद्धांत आजही काही प्रमाणात कुठे कुठे वापरले जातात आणि त्याचा आधार घेऊन नवीन सिद्धांत मांडले जातात असंही आहे. तर मुक्त सहचर्य हे मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचं स्वप्नमीमांसा. स्वप्नमीमांसावर त्यानं एक अख्खं मोठं पुस्तक लिहिलंय, ड्रीम एनालिसिस. ड्रीम इज द रॉयल रोड टू स्टडी एनीवन्स माइंड, हे फ्राईडचं वाक्य होतं. ड्रीम इज द रॉयल रोड टू स्टडी एनीवन्स माइंड. कोणाचंही मन मी त्याच्या स्वप्नांच्या आधारे काय करू शकतो, जाणू शकतो. मनाकडे घेऊन जाणारा रोड आहे किंवा रस्ता आहे असं ते म्हणायचे. व्यक्तीला जी स्वप्न पडतात त्यात मुक्त आणि खऱ्या मनाचं प्रतिबिंब उमटतं. येतंय ना ऐकायला? हो. आता येत आहे. मध्ये फोन येऊन गेला. फोन येऊन गेला म्हणून विचारलं. हो, येत. पुढे हा, मनाचं प्रतिबिंब हे उमटत असतं. या स्वप्नांचं विश्लेषण पाहिजे असं तो म्हणायचा. स्वप्नाविषयीचा त्याचा अभ्यास हा गहन होता. त्याच्याविषयीचं एक त्याचं पुस्तकही व्यक्तीची खरी मनोअवस्था त्याच्यावर अवलंबून असते, म्हणजे स्वप्नांच्यावर अवलंबून असते. फ्राईडकडे जे रुग्ण आले की त्यांच्या स्वप्नाचं तो विश्लेषण करायचा किंवा स्वप्नाविषयी त्यांना प्रश्न विचारायचा आणि त्या स्वप्नांचं विश्लेषण करून त्या रुग्णांची अवस्था कशी आहे किंवा त्यांच्या मनाची अवस्था कशी आहे हे तो जाणायचा. म्हणजे स्वप्न हे त्याच्या क्लिनिकल डायग्नोसिसचा एक भाग होते. डायग्नोसिस करण्यासाठी तो टूल म्हणून स्वप्नांना वापरायचा. उदाहरणार्थ, पुरुषाच्या स्वप्नात जर घोडा आला, एक मिनिट चालू ठेवा. आवाज येत नाही. आवाज येत नाही सर. ठीक आहे, आता स्वप्नाविषयीचं आपण बघितलं. उदाहरणार्थ आपण त्याने उदाहरण पण दिले. ओके. तर त्यानं उदाहरण दिलेलं आहे याच्यात की पुरुषाच्या स्वप्नात जर सतत घोडा आला किंवा स्त्रीच्या स्वप्नामध्ये जर सतत साप येत असेल तर ती अतृप्त कामेच्छेचं प्रतीक आहे असं फ्राईडचं मत होतं. आता हे त्याचं विश्लेषण करण्याचा स्वतःची पद्धत होती, ज्याच्यामध्ये त्यानं या सगळ्याचं विश्लेषण विकासाच्या मनोलैंगिक अवस्थेच्या अनुरूप केलेलं होतं. आता इथेच एक मुद्दा येतो की स्वप्नमीमांसा हा जो प्रकार आहे तो फ्राईडच्या, म्हणजे आपल्याला हे मिळतं, कधी कधी प्रश्न असा येतो की फ्राईडचा स्वप्न सिद्धांत लिहा. 6 मार्काला 8 मार्काला असा प्रश्न येतो. हो सर. आणि असा पण प्रश्न आहे की फ्राईडच्या स्वप्नमीमांसेचे महत्व विषय. हा, स्वप्नमीमांसेचे वर्णन करा, असा प्रश्न आलेला आहे. त्यामुळे आत्ताच आपण त्याच्याविषयीचं डिटेलमध्ये बघून घेऊ. फ्राईड यांनी स्वप्नांना शाही मार्ग मानले. शाही मार्ग म्हणजे त्याला अडवणूक कसलीही नसते. स्वप्नामध्ये जे काही येतं ते त्याचं म्हणणं असं होतं की उदात्त असतं किंवा ज्याला कुठलंही बंधन नसतं किंवा जे काय म्हणतात त्याला सहजतेनं येतं ते स्वप्नामध्ये दिसत असतं मनामधून. शाही मार्ग मानणे. स्वप्नामध्ये अहंकाराचे संरक्षण कमी केले जाते, त्यामुळे
काही दडपलेले साहित्य विकृत स्वरूपात असले तरी जागरूकतेकडे येते आणि स्वप्ने अचेतन मनासाठी अशा प्रकारे महत्वपूर्ण ठरलेली असतात की अचेतन मनामध्ये जर समजा काही दडलेलं असेल, लपून असेल, तर त्याला जागृत मनात आणण्याचं काम कोण करत असतात? स्वप्न करत असतात. त्यामुळे मनुष्याला ती आतल्या अबोध मनातील प्रेरणेमुळे पडत असतात आणि त्याचं वाव करून देण्यासाठी जागृत मन असतं. त्यामुळे जागृत मनाच्या पटलावर जेव्हा ती येतात तेव्हा ती आपल्याला समजतात, परंतु त्याचं इंटरप्रिटेशन करण्यासाठी त्यांनी स्वतःची पद्धत डेव्हलप केलेली होती. अचेतन मन कसे कार्य करते याचे मौल्यवान संकेत म्हणून ही ड्रीम्स किंवा स्वप्ने काम करत असतात. तर फ्राईडच्या स्वप्नांचे स्पष्टीकरण म्हणजे त्यानं कशा कशा पद्धतीत इंटरप्रिटेशन केलं स्वप्नांचं, हे द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स नावाचं पुस्तक त्यानं 1999 मध्ये प्रकाशित केलेलं आहे. नाव काय पुस्तकाचं? द इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स. 1999 मध्ये प्रकाशित केलेलं पुस्तक आहे. यामध्ये फ्राईड यांनी मनोविश्लेषणाचा सिद्धांत आणि स्वप्नांच्या अर्थाचा सिद्धांत दोन्ही मांडले. आता ते अख्खं पुस्तक आहे, त्याच्या आपण काय आपल्याला 8-10 मार्कासाठीच आहे. त्याचं जे काही सारांश आहे तेवढंच आपण आता. पहिलं म्हणजे मनोविश्लेषणाचा परिचय. आता याच्यात या पुस्तकात त्यांनी काय काय मांडलंय सांगा? तर मनोविश्लेषणाचा सिद्धांत पण मांडलाय आणि दुसरं काय मांडलंय? तर स्वप्नांच्या अर्थाचा सिद्धांत. दोन गोष्टी. आता आपण मनोविश्लेषणाचा जो सिद्धांत आहे त्याच्या म्हणजे काय मनोलैंगिक अवस्था या सुद्धा त्याच्यामध्ये येतातच, बरोबर आहे. तिथून क्लिनिकल पार्ट चालू झाला, इंटरप्रिटेशनचा पार्ट त्याच्या पुढे उपचार तंत्रामध्ये येत गेला. तर हे सगळं या पुस्तकामध्येच आहे फ्राईडच्या. त्यामुळे आपण मोठं उत्तर सुद्धा लिहू शकतो. हे दोन जर गोष्टी तुम्ही लिहिल्यात तर ते चालू शकतात, कारण त्या याच पुस्तकामधल्या आहेत. आता पहिलं त्यातलं घेऊया, मनोविश्लेषणाचा परिचय. मानवी मन व वर्तन समजून घेण्याचा हा एक क्रांतिकारी दृष्टिकोन होता. अबोध मनाच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करून त्याला त्या काळातील इतर सिद्धांताने मोठ्या केले किंवा कमी लेखले. अबोध मनाला त्यांनी त्यावेळेच्या लोकांनी स्वीकारलं नव्हतं तेवढ्या प्रमाणात, कारण ते दिसत नाही, त्याच्याविषयीच तुम्ही उगाच काहीतरी उदात्तीकरण करताय अशा पद्धतीत त्याच्यावर त्यावेळी वाद झाले होते. परंतु या माणसानं मात्र आपलं काम रेटून नेलं. त्यानं त्याला क्लिनिकल मध्ये पण आणलं, दाखवून दिलं की मी अशा पद्धतीत पेशंट बरे करतो आहे, त्यामुळे माझा सिद्धांत खरा आहे. स्वप्नांच्या व्याख्येमध्ये मनोविश्लेषणाच्या मुख्य संकल्पना जसे की ऑडिपस कॉम्प्लेक्स, इलेक्ट्रा कॉम्प्लेक्स आणि मुक्त सहवास इत्यादी सर्व त्यांनी याच पुस्तकामध्ये लिहिलेल्या आहेत. आलं लक्षात? म्हणजे हे सगळं त्याच पुस्तकातलं आहे, त्यामुळे आपण तिथे पण त्याचं जास्ती वर्णनही करू शकतो. दुसरं, मनोवैज्ञानिक अंतर्दृष्टी म्हणून स्वप्ने. दुसरा मुद्दा, फ्राईडने प्रस्तावित केले की स्वप्ने एखाद्या व्यक्तीच्या इच्छा आणि संघर्षाबद्दल मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करतात. व्यक्तीच्या ज्या काही इच्छा असतील, सुप्त असतील किंवा जागृत असतील, त्याच्या मागे ज्या प्रेरणा आहेत तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे, हे त्याचं कायमचं उद्दिष्ट होतं. अबोध मनातल्या प्रेरणेमुळेच घटना घडत असतात, वर्तनामध्ये बदल घडत असतात. मग त्याचा त्यानं शोध घेण्याचा या स्वप्नाद्वारे प्रयत्न केला. त्याच्यामध्ये ज्या इच्छा आहेत, ज्या सुप्त अवस्थेत आहेत किंवा ज्या अबोध अवस्थेत आहेत, त्याच्यामधून प्रेरणा होऊन त्या इच्छा स्वप्न रूपात प्रगट होतात. ओके, हा त्याचा सिद्धांत होता. म्हणजेच आपल्याला काय करतात, आपल्याला त्याच्यातून काय कळतं, तर आपल्याला त्याच्या मनाविषयीची अंतर्दृष्टी तयार होते. आपल्याला त्याच्या इच्छा स्वप्नामधून समजू शकतात. ही एक नवीन संकल्पना होती, कारण स्वप्नांना अनेकदा
निरर्थक म्हणून नाकारले जाते किंवा धार्मिक संदर्भात त्याचे अर्थ लावले जातात, परंतु फ्राइडने त्यांना उपचारात्मक बाजूने विचार करून दाखवला. पुढे इच्छापूर्ती म्हणून स्वप्ने, तिसरा मुद्दा. फ्राइडने असे सुचवले की स्वप्ने ही इच्छापूर्तीचा एक प्रकार आहे. जसं आपण मनोविश्लेषणाचा म्हणजे अहम संरक्षण यंत्रणा जर बघितली तर आपण काय करतो, त्याच्यामध्ये काही दमन करतो, काही तादात्मीकरण करतो, उदात्तीकरण करतो, विस्थापन करतो. विस्थापन बघा कसं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीला क्रोध किंवा आक्रमकता व्यक्त करता येत नसेल तर व्यक्ती इतर गोष्टींवर त्याचा राग काढते. आपण उदाहरण पण बघितलेलं की ऑफिसमध्ये आपल्याला कुठला एखादा माणूस जर अंगावर आला तर आपण म्हणतो हा घरात आज भांडून आलाय होते. हे आपण उदाहरण पण बघितलेलं होतं. तर अशा पद्धतीत त्याच्या सुप्त इच्छा ज्या असतात त्याचा परिणाम त्याच्या वर्तनामध्ये दिसत असतो. स्वप्ने ही इच्छापूर्तीचा एक प्रकार आहे असं त्यानं मानलं. आणि तर बेशुद्ध इच्छा, विचार किंवा प्रेरणा यांचे प्रतिनिधित्व करतात. स्वप्ने जी आहेत ती इच्छा, विचार आणि प्रेरणा यांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना आपले जागृत मन दाबून ठेवत असते. त्यांना आपलं जागृत मन दाबून ठेवत असतं. या संकल्पनेने केवळ मानसशास्त्रावरचा नव्हे तर साहित्य, कला आणि लोकप्रिय संस्कृतीवरही प्रभाव टाकलेला आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला असं म्हणतो की एखादा गजब साहित्यकार असतो किंवा त्याची प्रतिभा खूप मोठी आहे असं आपण म्हणतो. पण जर ऍक्च्युअल विचार केला तर योगानुसार आपण काय म्हणणार, विकल्प प्रवृत्तीच आहे ती. बरोबर आहे. स्वप्नवर म्हणजे एखादा प्रेमी एखाद्या प्रेमिकेला सांगतोय तुझा चेहरा चंद्राप्रमाणे आहे. आता चंद्र कुठे राहिला, तो चेहरा कुठे राहिला, वास्तविक आहे का? नाही, परंतु भावना व्यक्त करण्यासाठी आवश्यक असलेली गोष्ट आहे ती. उदात्तीकरण केलेलं आहे भावनेचं. अशा पद्धतीत स्वप्नांना सुद्धा त्यानं त्याचा एक मार्ग मानला की ज्याद्वारे ही व्यक्त होत असते व्यक्ती. आणि अशा प्रकारे मानसशास्त्रावर याचा प्रभाव होता. प्रकट आणि अव्यक्त सामग्री, चौथा पार्ट. प्रकट आणि अव्यक्त सामग्री. फ्राइडने स्वप्नातील सामग्री म्हणजे जागे झाल्यावर आपल्याला जे आठवते ते, आणि अव्यक्त सामग्री म्हणजे त्याच्या पाठी जे लपलेले आहे ते, लपलेला मानसिक अर्थ, याच्यात फरक केला. अनेकदा स्वप्न पाहणाऱ्यांचे मन ज्या इच्छेची पूर्तता करण्याचा प्रयत्न करते त्याची विकृत आवृत्ती असते. म्हणजे त्याची इच्छा जशी असते त्याच्या बरोबर विरुद्ध काहीतरी त्याला स्वप्नामध्ये दिसत असतं. असं बरेच वेळा त्याला आढळलं आणि त्यानं त्याची नोंद ठेवलेली आहे आणि ते त्यानं लिहून ठेवलंय ह्याच्यामध्ये. मूळ इच्छा काय असते तर समजा उदाहरण द्यायचं झालं तर मूळ इच्छा काहीतरी सकारात्मक असेल, परंतु पडताना स्वप्न कसं पडतं, नकारात्मक पडतं. अशा पद्धतीत त्यानं स्वप्नमीमांसेमध्ये स्वप्नांचा विचार केलेला होता. आणि पाचवा आहे मुद्दा, ड्रीम वर्क. ज्या प्रक्रियेद्वारे अचेतन मन स्वप्नाचा खरा अर्थ बदलून कमी त्रासदायक बनवते त्याला ड्रीम वर्क असे म्हणतात. स्वप्नाचा खरा अर्थ म्हणजे ज्या पद्धतीने प्रेरणा जी आहे, आतून आलेली प्रेरणा. आता समजा तुम्ही ह्याचा मनोविश्लेषण वाद बघितला तर त्याच्यामध्ये सायकोसेक्शुअल स्टेजेस सांगितलेले आहेत. त्यानुसार स्वप्नामध्ये सुद्धा फरक पडत असतो, हा त्याचा मुद्दा होता. त्याच्यामध्ये तीव्र संवेदना
या सायकोसेक्शुअल असू शकतात, परंतु स्वप्नामध्ये मात्र त्याचं रूपांतर हे वेगळ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये होतं. उदाहरणार्थ, जास्ती सेक्शुअल डिझायर असणाऱ्यामध्ये घोड्याची स्वप्न पडणे, हे त्यानं उदाहरण त्याच्यामध्ये दिलं की पुरुषांमध्ये घोड्याची स्वप्न पडणे आणि स्त्रियांमध्ये सापाची स्वप्न पडणे, याला त्या स्वप्नांचं रूप बदलून ड्रीम वर्क झालेलं असतं. हे जागृत मनानं ड्रीम वर्क करून त्याच्यामध्ये बदल घडवून ते स्वप्न समोर आणलेलं असतं, परंतु मुळात इच्छा मात्र कामभावना असते. अशा पद्धतीत त्यानं स्वप्नांचं विश्लेषण केलेलं आहे आणि असं ते पुस्तक आहे. जेव्हा कधी हा प्रश्न येईल तेव्हा ह्या एवढ्या मुद्द्याच्या आधारे आरामात हा प्रश्न लिहिता येऊ शकतो. ओके. तर तुमच्याकडे पुस्तक आहे का ह्या? हा, तुमच्याकडे पुस्तक आहे का हे? पुस्तक नाही, माझ्याकडे नाही, पण आमच्या त्या लायब्ररीमध्ये आम्ही बघितलेलं होतं ह्याच्या वेळी, थर्ड इयरला वगैरे असेल बघितलेलं. नोट स्वरूपात आहे का मग? नाही, माझ्याकडे ज्या नोट्स मी काढून ठेवल्यात ना, त्याच्या आधारेच बोलतोय मी आता जे काय बोलतोय ते. अच्छा. नोट्स पाठवा. हा, बरं, चालेल. तुमच्याकडे असलेल्या नोट्स ना सगळ्यात पाठवा नंतर. हा हा, चालेल. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे भावविरेचन किंवा कॅटॅरेसिस. कॅटॅरसिस, CATHARSIS. व्यक्तीच्या अबोध मनामध्ये ज्या अतृप्त इच्छा किंवा वासना दडलेल्या असतात त्यानं मोकळं करायचं असतं. मनावर खूप ताण आलेले असतात, मानसिक विकृती दबल्या गेलेल्या असतात, व्यक्तीला मुक्तपणे मनात येईल ती कृती करायला द्यायचं असतं. अशा पद्धतीत उपचार पद्धतीमध्ये याचा भाव काय होतो, अंतर्भाव होतो या सगळ्या गोष्टींचा. म्हणजे थोडक्यात काय, तर जी काही मनामध्ये घाण असेल किंवा जे मनोविकृती निर्माण करणारी भावना असेल, त्या भावनेला जर वाट करून दिली, म्हणजेच काय केलं, तर त्याला संरक्षण यंत्रणा वापरायची गरज लागू नये, कमीत कमी त्याला संरक्षण यंत्रणा वापरावी लागावी. अशा पद्धतीत जर त्याला हेल्दी मन ठेवलं तर ते काय होईल, निरोगी असेल किंवा मनोविकृती राहणार नाही. हा सिद्धांत त्यानं ह्याच्यासाठी वापरला, कॅटॅरसिस साठी. आजही जे काउन्सिलर आहेत ते याच पद्धतीचा वापर करत असतात. सायकोलॉजिस्ट जो असतो तो काय करत असतो की जुन्या कुठल्या आघातामुळे त्यांच्या मनावर परिणाम झाला आहे का हे शोधून काढून त्याच्यावर त्याचा निचरा करण्यासाठी उपाय देत असतो. बऱ्याच गोष्टी या म्हणजे बऱ्याच केसेस सायकोलॉजिस्टकडे असणाऱ्या जेवढ्या केसेस असतात तेवढ्या सगळ्या केसेस या भावनांचा निचरा केल्यामुळे बऱ्या होणाऱ्या असतात. आजही या पद्धतीचा वापर केला जातो. फक्त त्यावेळेचं जे टेक्निक होतं ते वेगळं होतं आणि आजचं टेक्निक आहे ते थोडंसं वेगळं आहे. अबोध मनातल्या ज्या इच्छा आणि वासना आहेत त्यांना वाव करून देणे हे कॅटॅरेसिसचं प्रमुख कर्तव्य आहे. म्हणजे कॅटॅरेसिस मध्ये सायकोलॉजिस्ट जो आहे तो त्यांच्या भावनांना वाट करून द्यायचा आहे. याच्यामध्ये ओशोंचं डायनामिक मेडिटेशन, ओशोनी सांगितलेलं डायनामिक मेडिटेशन नावाचं एक पार्ट आहे ज्याच्यामध्ये त्यांनी या गोष्टीचा पुरस्कार केलेला आढळतो. ओशो कसं म्हणतात, तर आपले सगळे आतले ॲटम्स बदलतात व मनोवृत्ती वर येतात असं त्यांनी सांगितलंय. मेडिटेशनच्या या ज्या पहिल्या स्टेजेस आहेत त्यामुळे भावनांचा निचरा होऊन माणसाला बरं वाटतं असं त्यांनी मेडिटेशनच्या स्टेजेस मध्ये सांगितलेलं आहे. तर त्याच धर्तीवर ही याची कॅटॅरेसिसची क्रिया होती. पुढचा जो आहे तो कार्ल युंग. आज सुरुवात करूया की आज थांबूया इथे? थांबा सर, थांबा. चालेल, उद्या घेऊ आपण कार्ल युंगला. चालेल. आज हमखास प्रश्न येतो